महत्वाचा दुवा होता विस्फोटक फलंदाज शेलू संघाचा, परंतु आज प्रवीण भगत यांच्या सोजल 11 या संघासाठी खेळत असताना बाद झाला. झेल मात्र टिपण्यात आला. पंचांकडे जोरदार अपील, परंतु शरीराचा वेध घेतलेला हा चेंडू होता. एक धाव निश्चितच मिळत्या लेग बाईटच्या स्वरूपात. एकूण धावा धाव फलक. संघबालक राज 11 संघाचे रोशन दादा शिंगे यांच्याकडून 2 जरी विकेट्स घेतल्या लगातार तरी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रकाश बदे वॉट शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रकाश बदेच्या बॅट मधून निघालेला आणखी एक षटकार. षटकाराला एकूण धावसंख्या ती मात्र 36. राजेश सोनावले याच्या विरोधात लगावलेला षटकार. यावेळी पुन्हा एकदा पोल केलाय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. एकच धाव निश्चितच मिळणार. टिकेचा निश्वास टाकलाय गोलंदाजांनी जेव्हापासून दिनकर तळपे या खेळाडूची विकेट मिळाले ती मिलिंदला. यावेळी मात्र हात खुले केले. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रकाश बदे ब्रँडेड षटकार. नाणेफेकीसाठी यायचंय. सुरेख फटका. प्रकाशनं बॅकफुटला जाऊन मात्र चेंडू पंच केलाय. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित केला जाणार, परंतु गोरख मराड्यांचा कॉल एक मारलं. फुलटॉस चेंडू आणि त्याचा फायदा मात्र निश्चितच उचललाय. एक खराब चेंडू. पंचांचा इशारा नो चेंडू आणि फ्री हिट मात्र या चेंडूवरती असणार. या चेंडूवरती मात्र गोलंदाज अत्यंत आकाश मात्र चांगली गोलंदाजी करतो. तर हा फ्री हिटचा चेंडू असेल. 53 धावा धाव फलकावरती आहेत. सुरेख फटका. बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र पूल केलाय. प्रकाश बदे ब्रँडेड षटकार. चौथं षटक मात्र प्रगतीपथावर आकाशचं. सुरेख फटका. वॉट अ शॉट. ताकद होती, टायमिंग होतं. लोअर फुल टॉस चेंडू आला. तो दडपण मात्र होता आणि ते दडपण थोडस बाजूला सरलं गेलंय ते वाईडच्या धावसंख्येनं. बॅटची कडा. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक मात्र येणार. तत्पूर्वी एक धाव मिळते. आकाश चेंडू खाली येतोय. कलंबोली संघाचा एक आकर्षक फलंदाज सुनील आयरनं मात्र आपला क्लास दाखवलाय गोलंदाजी मधला. एक धाव तर निश्चितच मिळणार या चेंडूवरती. एकच धाव या चेंडूवरती मात्र मिळते. एका धावेच्या मदतीनं 17 संपल्याचा